नमस्कार सर्वांना. बघा, छान असं मी मस्त ब्लाऊज कटिंग केलेलं होतं आणि याचा व्हिडिओ आहे ना पूर्ण अपलोड केलेला आहे मी पहिल्यापासून तर लास्टपर्यंत. आणि आता बघा डिझाईनचा गळा आहे ना, तर मी आता कशा पद्धतीने स्टिचिंग करते ते तुम्हाला दाखवतेच. हे बघा, इथून डिझाईन आहे ना, तर मला सिद्धा पट्टा इथून कट करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे आहे ना छान अशी पायपिंग करून हा पट्टाला पण पायपिंग करायची आहे, बघू शकता. हा बघा पट्टा काढून घेतला आहे आता जेणेकरून. आणि बघा आता हे ना याला पूर्ण तिन्ही चारी बाजूंनी व्यवस्थित अशी स्टिचिंग करायची आहे बरं का. हे बघा बोटनिक गळा आहे, मागे शोचं बटन लावायचं आहे तिथं. बघा असं सर्व काही आहे ना व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने छान असं स्टिचिंग करून घेतलं आहे. आणि आता जो आपला एक्स्ट्रा कपडा राहतो ना तो कट करून घ्यायचा आहे. हे बघा छान असं मी कटिंग करून घेतलं आहे इथून सर्व काही. आणि एवढा हा मागचा पाठीचा गोल गळा आहे बरं का. बोटनिक आहे, वरून बटन लावायचं आहे तिला, मी तुम्हाला पहिले पण बोलली. बघा सर्व काही कट करून घेतलं. बघा छान असं झालं आहे मस्त. आणि सर्व काही पायपिंग पण करायची आहे बरं का मला, बघू शकता पूर्ण. आणि आता आपण जी पट्टी इथून कटिंग केली ना इथून, आता ती पट्टीला पण मी स्टिचिंग करून घेते बरं का. हे 2 मिनटासाठी साईडला ठेवते. आणि आता ही पट्टी ना हिला पण पूर्ण चारी बाजूंनी शिलाई करून घेते मी. अस्तरवरती ठेवायची पहिले. आणि बघा पूर्ण चारी बाजूंनी अशी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. बघा ही सुद्धा पट्टी अशी छान मस्त स्टिचिंग करून घेतली, अस्तर अटॅच केलेलं आहे. आणि तिन्ही चारी बाजूंनी छान असं. आणि आता इथं आहे ना आपल्याला असं हे काही पायपिंग करून मग जोडायचं आहे बरं का. बघा असं काही येईन ते आपला पहिला जसा गळा कटिंग केला होता ना तसंच येईन. फक्त मला आहे ना पूर्ण या पट्टीला पायपिंग करायची, त्याच्यामुळे मी आहे ना इथून कट करून घेतलं पूर्ण पट्टी. तर पुढे बघा दाखवतेच तुम्हाला. तर बघा अशी उऱ्यात पट्टी घेतलेली आणि गोल्डन कलरची पायपिंग सांगितली बरं का मला. तर त्याच्यामुळे बघा मी 1 मीटरचा हे कपडा आणते पायपिंगसाठी आणि ते उरेत पट्टीसाठीच वापरते पायपिंगसाठी. तर बघा आता कट करून घेतली मी. आणि आता पायपिंग पण मी कशा डायरेक्ट पायपिंग करते बरं का. पायपिंगसुद्धा मी बनवत नाही, म्हणजे डायरेक्टच ब्लाऊजवरती कशी पायपिंग करता. बघा आता ही पट्टीलाच करून घेऊ आपण पहिले, बघू शकता. डायरेक्ट मी अशी ठेवली बरं का. ही डबल बघा 1 इंच आणि तर 1.25 इंचाची पट्टी कापली असेल. आणि बघा त्याला आहे ना डबल फोल्ड केलेलं आहे. आणि आता त्याला या पट्टीच्या एका कोण्यावरती ठेवायचं आहे असं काही. बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न करते. आणि बघा इथं डबल फोल्ड केली बरं का. आणि त्याच्यावर नाही ना थोडंसं मशीन चालवलं. आणि बघा ही दोरी आहे ना इथं अटॅच केली मशीनमध्ये. आणि बघा त्याच्यावरती बरोबर आपल्याला सुईचा जो पॉईंट राहतो ना ते येऊ द्यायचा आहे, जेणेकरून आहे ना पायपिंग आपली एका शिलाईमध्ये होऊन जाते बरं का. बघा मागून बघू शकता तुम्ही पूर्ण अशी अटॅच होते उरेत पट्टीसोबत. डायरेक्ट पायपिंग कशी करायची एकदम इझी आहे बरं का. जास्त काही टाईम लागत नाही. पूर्ण याला अशी चालून घ्यायची पट्टीला, आपल्याला जेवढी पायपिंग पाहिजे तेवढी. आणि हे कोण्यावरती चालवायचे बरं का. इकडे कपडा आपल्याला आहे ना पायपिंगसाठी परत म्हणजे उलटवायची, पायपिंग बाहेर निघेल. बघा असं काही जो कपडा राहतो तो कट करून घ्यायचा आहे. आणि दोरी पण कट करून घ्यायची, बघू शकता. असं थोडा आहे ना कपडा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आहे ना पायपिंग खूप सुंदर अशी बारीक येते बरं का. जाड होत नाही. कोणाला आहे ना जाड पायपिंग नाही आवडत. आणि बघा आता आहे ना तुम्ही बघू शकता पूर्ण दोरी पण अटॅच झाली, बघू शकता इकडे. आणि आता आहे ना याला उलटवायचं आहे आपल्याला. आणि ही पायपिंगच दोरी राहते ना, ही दोरी बाहेर निघेन बघा तुम्ही कपड्यासोबत. आता वरून ही जी मधोमध येते ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई चालवायची आहे. बघा अशी पायपिंग बरोबर बारीक बाहेर येते बरं का. कोणाला जेवढी बारीक पाहिजे तेवढी बारीक पायपिंग आपल्याला करता येते. मी प्रत्येक ब्लाऊजला आहे ना अशीच पायपिंग करते बरं का. गोल गळा असो, डिझाईन गळा असो.
मी तयार पायपिंग कधीच वापरत नाही. बघू शकता किती छान अशी पायपिंग आली ना बघा, इतकी बारीक आलेली आहे बघू शकता. आणि आता हा जो कपडा राहतो ना आपला, त्याला पण आपण डबल शिलाई करून घ्यायची. हा कपडा जेणेकरून असा उठणार नाही. हे बघा, प्रत्येक टाईमाला आपण वेअर करतो ना तर असं होतं, त्याच्यामुळे एक शिलाई परत त्याला मारून द्यायची, म्हणजे जो कपडा एक्स्ट्रा आपला राहतो ना तो अस्तरसोबत टच होऊन जातो. बघा छान अशी मस्त पायपिंग झालेली बघू शकता. आणि याच पद्धतीने इकडे पण मी पायपिंग करून घेते बरं का. हे बघा छान अशी मस्त मी पट्टी जॉईंट म्हणजे पायपिंग केली. मी तुम्हाला पूर्ण दाखवली बरं का. एक साईडचं तर व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा अशी मस्त छान अशी जॉईंट होईल बरं का. आणि इकडे पण मला अजून हेच गोल्डन कलरचीच पायपिंग करायची पूर्ण चारी बाजूंनी. आणि बघा इकडनं असं मस्त छान लुक येईन ब्लाऊजला, एक नंबर दिसेल. तर बघा इकडे आपण आता ही पट्टी 2 मिनटासाठी साईडला ठेवू. आणि आता परत इकडे आपण पायपिंग करायची. त्याच्यासाठी मी परत उरेत पट्टी घेतली बघू शकता. माझे खूप सारे असे व्हिडिओ अपलोड आहे बरं का, ब्लाऊज कटिंगचेच आहे जास्त करून. मला स्टिचिंग वगैरे एवढा टाईम राहत नाही करायला. तर तुम्हाला नक्की आवड असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ब्लाऊज लॉंग व्हिडिओ खूप सारे अपलोड केलेले आहे मी. त्याच्यात सर्व काही ब्लाऊज, प्रिन्सेस कट, 4 टक्स, योगपट्टी असे काही सर्व ब्लाऊज मी कटिंग करून दाखवलेले आहे. प्रत्येक मापाचे सुद्धा वेगळे वेगळे कटिंग करून दाखवले बरं का. आणि बघा छान असं बघा बोटनिक गळा आहे ना, पहिले आपण गळाच बनवून घेऊ. आणि बघा इकडे डबल केली बरं का, पहिल्यासारखं तुम्हाला आता पहिले दाखवली ना पट्टीला कशी शिलाई केली ती, त्याच पद्धतीने इकडे सुद्धा डबल फोल्ड केलं. आणि त्याच्यावरनं आपल्याला ही नेहमीप्रमाणे दोरी टच करायची अशी. बघा पायपिंग करून घेऊ आपण. इकडेच नाही, व्यवस्थित बघा, तुम्हाला सुद्धा नक्की शिकायला मिळतं आहे बरं का. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. असं नाही की कसं राहतं, कस्टमरचे ब्लाऊज राहतात माझ्याकडे नेहमी, तर त्याच्यातून मी एखादा व्हिडिओ आहे ना दिवसातून म्हणा का 2-3 दिवसातून अपलोड करते. काय काय मला लॉंग व्हिडिओ, शॉर्ट तर टाकते पण लॉंग व्हिडिओ मला करायला टाईम राहत नाही. तर बघा छान अशी मस्त पायपिंग होते. हे बघा आता जो कपडा राहतो ना दोरी, तो कट करून घेऊ आपण. बघा सब बोटनिक गळा आहे ना छान मस्त. आणि कुठे जास्त कमी कपडा असेल ना तर कट करून घेऊ, कारण मी पायपिंग पहिलेच बारीक केलेली आहे, त्याच्यामुळे काही एवढी जाड नाही येणार. हे बघा उलटवून घेतलं आहे बरं का. आणि आता पायपिंगवरती व्यवस्थित मधोमध शिलाई टाकायची आपल्याला. बघा पूर्ण अशी व्यवस्थित आहे ना. कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही पायपिंग करा बरं का, गोलगडा असो, डिझाईन असो, मटका गडा तर खूप छान येतो पायपिंगचा. आणि हे पायपिंगचं ब्लाऊज आहे ना जास्त करून शोल्डर उतरत नाही बरं का, कारण आपण पायपिंग आहे ना ताणून केलेलं राहते, त्याच्यामुळे शोल्डर उतरवायचा चान्स खूप कमी राहतो. बघा छान अशी मस्त पायपिंग आली आहे. आणि आता डबल शिलाई करून घेऊ. बघा छान अशी मस्त बोटनिक गळ्याची पायपिंग झालेली बघू शकता. आणि आता त्याच पद्धतीने इथं सुद्धा पायपिंग करायची बरं का. पूर्ण एक गोल राऊंड आहे ना तिथं सुद्धा. हे बघा छान अशी मस्त पायपिंग झालेली बघू शकता. एक नंबर दिसतोय बरं का गळा. तर बोटनिक गळा आहे आणि हे आहे ना राऊंडमध्ये. मला माहीत नाही या गळ्याला काय म्हणता, मला कस्टमर सांगून जाता की मोबाईल पॅटर्न तुम्हाला बनवायचं आहे असं, म्हणजे दाखवून जातात ते. त्या पद्धतीने मी हो सांगून देते आणि ते फोटो मला व्हॉट्सअपला पाठवून देतात. तर ते मी व्हॉट्सअपला फक्त फोटो येतो मला, त्याच्यावरनं मी ब्लाऊजची कटिंग करते आणि स्टिचिंगसुद्धा करते बरं का. आणि बघा या पद्धतीने अशी काही मस्त व्यवस्थित इथं टिक करून घ्यायची चॉकने, म्हणजे इकडे तिकडे निवायला. आणि बघा मग पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची इथून तर इथून बघू शकता.
आणि बघा या पद्धतीने अशी मस्त ब्लाऊज पट्टी नाही वेगळी मी कटिंग केली होती ना तुमच्यासमोरच पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सांगते. आता ती पट्टी नाही गळ्याला जॉईंट करायची. व्यवस्थित माप घेऊन ये ना तेवढं आठवणीने व्यवस्थित करायचं आहे. हे बघा खूप छान आणि सुंदर असा मस्त बॅकनेक तयार झाला आहे. बघा छान असं मस्त स्टिचिंग केलं आहे बघू शकता. मागे पण गळा पूर्ण छान असा पूर्ण पॅक केलेला आहे, कुठे पण काहीच नाही आहे बघा. आणि बघा पुढे इथं आहे ना शोचं बटन येईन बरं का, गोल्डन कलरचं बटन सांगितलं आहे मला. मोबाईलमध्ये ना जे पॅटर्न पाठवलं आहे ना त्याच्यात असंच सेम आहे बरं का. तर याची कटिंगसुद्धा मी पूर्ण व्हिडिओमध्ये पूर्ण टाकलेली आहे, कशी कटिंग केलेली. एकदम सिम्पल कटिंग आहे बरं का. तुम्ही नक्की माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. आणि बघा हा आजचा ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि माझे सिम्पल ब्लाऊज राहता बरं का, तर नक्की माझे व्हिडिओ बघा ब्लाऊज स्टिचिंगचे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.